एकीकडे कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय, तर तिकडे राज्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी कांद्याचे भाव वधारण्यासाठी पावलं उचलण्याऐवजी अकलेचे कांदे तोडण्यात धन्यता मानली आहे। जैन समाजाप्रमाणे कांदा खाऊ नका, तुमची देखील उन्नती होईल, असं बेताल वक्तव्य सुभाष देशमुखांनी केलंय। कांद्याचे भाव कोसळले असताना पणन मंत्री सुभाष देशमुख यांचं मात्र बेताल वक्तव्य, जैनांप्रमाणे कांदा खाऊ नका तर तुमची देखील उन्नती होईल, असं बेताल वक्तव्य सुभाष देशमुखांनी केलंय। कांद्याचे भाव वधारण्यासाठी पावलं उचलण्याऐवजी यांनी मात्र अकलेचे कांदे तोडलेत असंच म्हणावं लागेल। सुभाष देशमुखांनी हे बेताल वक्तव्य केलंय की जैन समाजाप्रमाणे तुम्ही देखील कांदा खाऊ नका, तुमची उन्नती होईल। हे बेताल वक्तव्य केलंय सुभाष देशमुख यांनी। एकीकडे कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय, तर दुसरीकडे पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी मात्र असं बेताल वक्तव्य केलंय। वर्षभर कांदा नाही खाल्ला तर काय बघेल, त्याला काय होईल शरीरात, काही होत नाही। म्हणजे उलट जैन समाज तर मला वाटतं कांदाच खात नाही, म्हणून ते सुधारायला लागलेले आहे। आर्थिक दृष्ट्या सुधार आहेत का मला हे सांगा। मग तुमच्या ह्याच्यात तर कांदाच खात नाही आणि म्हणून तुम्ही आर्थिक दृष्ट्या सुधारायला लागलात असं माझं मत आहे। आणि जे कांदा खाऊन रडतात ना, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार। आणि राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत फोनवर। राजू शेट्टी, एकीकडे कांद्याचे भाव पडलेत, शेतकरी हवालदिल झालाय, आणि दुसरीकडे मात्र सुभाष देशमुख यांनी असं बेताल वक्तव्य केलं की कांदा खाऊ नका, तुमची देखील उन्नती होईल। अत्यंत बेताल असं हे वक्तव्य आहे, काय सांगाल? मुळामध्ये या मंत्र्यांचं कोण ऐकतच नाहीत हा भाग वेगळा, तरी सुद्धा जो पणन मंत्री आहे आज कांद्याला ग्राहक नाही, कांद्याचं उत्पादन वाढलेलं आहे आणि त्यामुळे दर पडलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये पणन मंत्र्यांनी कांद्याचा खप वाढवण्याच्या दृष्टिकोनातून वक्तव्य करण्याच्या ऐवजी अशा प्रकारचं पोरकट वक्तव्य करणं म्हणजे किती नालायक माणसाकडे पणन खातं दिलेलं आहे त्याचा दणदणीत पुरावा आहे, दुसरं काही। पण या अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय असंच वाटतंय, ज्या पद्धतीने त्यांनी हे असं बेताल वक्तव्य केलंय, काय वाटतं? नाही, हे रोम जळत असताना ही पिडल वाजण्याचा अवलाद यायची, यांना काही देणं घेणं नाही। शेतकऱ्यांचं काय झालंय, शेतकऱ्यांचे मालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, त्याच्या पिकाला भाव नाही, विमा कंपन्या लुटतायत, बोंडअळीमुळे त्याचं नुकसान होत। मला हे सांगा, मग तुमच्या ह्याच्यात तर कांदाच खात नाही आणि म्हणून तुम्ही आर्थिक दृष्ट्या सुधारायला लागलात असं माझं मत आहे। आणि जे कांदा खाऊन रडतात ना, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार।